नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये एक कथा बघायची आहे. कथा खरी आहे आणि तिचा नायक आहे तुर्कीये. या तुर्कीयेचा हात ट्रम्प यांनी धरलेला आहे. त्यांना तो का धरायला लागतोय ते जसं आपण बघूया, तसं ते हात धरत असताना त्यांना काय कसरती करायला लागलेल्या आहेत ते पण बघूया. आणि हे सगळं कशासाठी? ज्या तुर्कीला भारताने असा कैचीत पकडलेला आहे, असा कैचीत पकडलेला आहे, की त्याचा हात धरून ट्रम्पना नेमकं साध्य काय करायचंय हा प्रश्न जसा तुम्हाला पडेल तसाच मला पडलेला आहे. तेव्हा सुरुवात आधी करूया. मुळात प्रकरण काय आहे ते समजून घेण्यापासून. एक स्क्रीन शेअर करते मी. मी बोलत जाईन, तुम्ही स्क्रीनकडे बघा आणि ते जे पॉइंट्स लिहिलेले आहेत ते तुम्हाला फॉलो करता येतील. सो बेसिकली सोपं जातं थोडंसं कळायला त्याच्यामुळे. तुमच्या समोर ज्यावेळेला लिखाण असतं तेव्हा त्यांनी फरक पडतो. एक बँक आहे तुर्कीची, हाल्क बँक. आणि हाल्क बँक ह्यांच्यावरती ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये आरोप केले गेलेले होते. ते आरोप काय होते? या बँकेनी इराणला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत केली. ही मदत त्यांच्यावरती लावलेली सँक्शन्स जी आहेत ती झुगारून देण्यासाठी होती. आणि आता हा जो तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतो आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की इराणियन बिझनेसमन रझा झरब ब्राइब्ड हाय रँकिंग ऑफिसर्स इन्क्लुडिंग तुर्किश मिनिस्टर to help divert Iranian oil revenues through Halk Bank with the help of fictitious trades. Halk Bank's institution for it's an important institution for Erdogan's government, helping to funnel cheap loans to the economy and restructuring the debts of companies and consumers after a currency crisis erupted in the summer. Intervention by Trump to get his cabinet ministers involved in a federal investigation was unusual. ही त्याची बॅकग्राऊंड आहे. म्हणजेच इराणवरती जी सँक्शन्स लावलेली होती त्याच्या फार मोठ्या प्रमाणात त्यांना पैसा अशा प्रमाणे गुंतवावा लागत होता, फिरवावा लागत होता संपूर्ण जागतिक बँकेच्या व्यवस्थेमधून. आणि सरतेशेवटी त्यांच्या अर्थव्यवस्थेत तो कसा जाऊन पोचेल ह्याच्यासाठी अनेक युक्त्या रचल्या जात होत्या. तर ही जी तुर्कीची बँक आहे ही स्टेट ओन्ड बँक आहे, हाल्क बँक. आणि त्या बँकेनी खूप मोठ्या प्रमाणावरती एक मोठा स्कॅम होता तो, की तुर्कीला अशा पद्धतीने फंड्स उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून त्यांनी मदत केली. असं म्हणतात की आधी ते फंड घ्यायचे, मग त्याचं सोन्यात रूपांतर करायचं आणि मग ते परत पैशात करायचं वगैरे वगैरे. सगळी नाटकं जी आहेत ती आता ह्या बँकर्स हे मोठे आहेत त्यांना जमतं ते सगळं. हाल्क बँक ह्या सगळ्यामध्ये पकडली गेली आणि ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती मनी लॉन्डरिंगचे चार्जेस लावून एक केस लागू केली गेली. ही केस जी होती ती मनहाटनच्या कोर्टात, म्हणजे सदर्न नॉर्थ न्यूयॉर्कच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ही केस चालू होती. आणि ह्या केसचा जो हळूहळू हळू करत म्हणजे ह्या केसच्या निमित्ताने अटिला नावाचा ह्या बँकेचा जो एक प्रमुख अधिकारी होता त्याला तुरुंगात टाकलेलं होतं. आता परिस्थिती काय झाली बघा, ह्याच वेळेला एक अमेरिकेचा पास्टर ज्याला म्हणतो म्हणजे धर्मगुरू, हा तिकडे तुर्कस्ताननी तुरुंगात टाकलेला होता. केस जेव्हा चाललेली होती तेव्हा परिस्थिती काय होती ती ही अशी होती. ट्रम्पनी बँकेला कोंडीत पकडलं, तिकडे त्यांनी धर्मगुरूला तुरुंगात टाकलं. तुर्कीची पोझिशन काय आपण बघितलेली होती. हा मॅप आपण थोड्या दिवसापूर्वी बघितला होता, तो आर्मेनियाच्या संदर्भात बघितला होता. आणि तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये तुर्की हा ब्लॅक सी, त्याला काळा समुद्र म्हणतो आपण, त्याच्यामधला एक महत्वाचा पार्टनर आहे. आणि रशियाला इथून त्या ब्लॅक सी आणि रशियाची बॉर्डर ह्याच्यासाठी मॅनेज करायला टर्की हा अत्यंत महत्वाचा आहे. एका बाजूला आर्मेनिया आहे, जो आर्मेनिया आता युरोपियन युनियनच्या कडे झुकलेला आहे सध्याला. त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या डेव्हलपमेंट्स आपल्याला नंतर बघायच्या आहेत.
त्याच्या शेजारचा जो अझरबैजान आहे त्याची आणि इस्रायलची दोस्ती आहे. टर्कीने अझरबैजानला मदत केलेली होती आर्मेनियाच्या विरोधामध्ये. काराबाख नावाचा त्यांचा जो प्रांत होता, त्या प्रांतामध्ये आर्मेनियन प्रजा राहते आणि ती ख्रिश्चन प्रजा आहे, परंतु त्याच्यावरती ऍक्शन घेतल्यानंतर अझरबैजानने त्यांना त्रास दिला आणि आर्मेनिया त्याच्याशी लढत होतं, परंतु तुर्कस्ताननी त्यावेळेला तुर्कीने अझरबैजानला मदत केलेली होती. असा एक छोटासा तो इतिहास आहे आणि तो आपण आता बघतो आहोत. हा मॅप लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल. तुर्कीच्या खालच्या बाजूला दक्षिणेला सायप्रस नावाचं बेट दिसतंय तुम्हाला आणि त्याच्या डाव्या हाताला ग्रीस आहे आणि त्याच्या पुढे इटली आहे. सध्याच्या घडीला भारताने सायप्रसशी अग्रीमेंट केलेलं आहे, ग्रीसशी अग्रीमेंट केलेलं आहे. वरच्या बाजूला आर्मेनियाचं तर जवळजवळ 80% शस्त्रागार हे भारतीयांचं आहे. त्यामुळे टर्कीला एक प्रकारे भारताने घेरलेलं आहे आणि तुर्की आपल्याशी कसा वागतो हे पुन्हा तुम्हा लोकांना सांगण्याची गरज नाही, कारण या युट्यूबवरच्या लोकांना अगदी परफेक्ट माहिती आहे तुर्कस्तानने आपली कशी अनेक प्रकारे कोंडी करायचा प्रयत्न केला आणि भारताने त्याला प्रत्युत्तर दिलं. भारतीयांनी पण प्रत्युत्तर दिलं, तिथला टुरिझम थांबवून. खूप मोठा फरक पडलेला आहे. दोन्ही देशांमधला जो व्यापार आहे ना, तो जवळजवळ अर्ध्यावरती येऊन पोहोचलेला आहे. तर आता पुढे आपण बघूया ह्या हल्क बँकेचं काय झालं. तर हल्क बँकेची ही जी केस होती ती कोर्टामध्ये पडलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा आता इराणवरती आक्रमण करायचं ठरल्यानंतर अमेरिकेला तुर्कस्तानची मदत हवी होती आणि त्याच्या जशी त्यांना तुर्कस्तानची मदत हवी होती तशीच त्यांना तिथे जे यजदी लोक कुर्द लोक आहेत त्यांची मदत हवी होती आणि ते त्यांना चिथावत होते की तुम्ही इराणवरती इथून हल्ला करा, पण कुर्दांनी लक्ष दिलं नाही, कारण कुर्द म्हणाले तुम्ही प्रत्येक वेळेला आमचा बळी देता. आणि हे एक्झॅक्टली क्लासिक एक्झाम्पल आहे. आता जर का कुर्दांनी इराणच्या युद्धामध्ये उडी टाकली असती इराणच्या विरोधामध्ये, त्यांचा पुन्हा एकदा बळी गेला असता हे या केसवरून तुम्हाला दिसेल. तेव्हा ह्याच्यामध्ये तुर्कीने एक चलाखी केलेली होती. त्यांना ते नेटोचे मेंबर आहेत आणि नेटोचे मेंबर असून सुद्धा त्यांनी रशियाकडून S-300 सिस्टीम घेतलेली होती. S-300 ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे. म्हणजे त्यांनी खरं म्हणजे अमेरिकेने डेव्हलप केलेली एअर डिफेन्स सिस्टीम घ्यायला पाहिजे. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मुद्दाम कळ काढल्यासारखी आपण म्हणू रशियाकडून घेतलेली होती आणि त्याच्यावर त्यांना काटसा लागू झाला असता. काटसा हा त्यांचा एक तो अग्रीमेंट असतं ते आणि त्याच्यानुसार जो मेंबर नेटोचा आहे त्याला अन्य देशांची शस्त्रास्त्र ही विकत घेता येत नाही, ती डिप्लॉय करता येत नाही. पण तुर्कीने ते सगळं धाब्यावर बसवलं होतं आणि मग नंतर मोठी चर्चा झाली होती की बायडेन सरकारमध्ये सुद्धा तुर्कीचा हात पिरगळला जातो की तुम्ही S-300 सिस्टीम आहे ती रशियाला परत करा, ती तुमच्या इथे ठेवू नका. नॅचरली, कारण ही सिस्टीम जी आहे ती अमेरिकेवरती एक प्रकारे हेरगिरी करण्यासाठीच डेव्हलप झालेली आहे. ती एका नेटो देशाने घेऊन कसं काय सगळं चालेल. म्हणजे ज्या तुर्की हा महत्वाचा नेटो कंट्री आहे, कारण नेटोचं जे मोठं सैन्य आहे ते जितकं अमेरिकेचं आहे तसंच तुर्कस्तानकडे खूप मोठं सैन्य आहे. उरलेल्या युरोपियन देशांकडे एवढं नाही, पण तुर्कस्ताननी सैन्य आपलं राखलेलं आहे. आता जेव्हा ट्रम्प तुर्कस्तानला F-35 घ्या आमचं म्हणून सांगत होते, तेव्हा त्याच्यात क्लॅश हा या S-300चा आलेला होता. आणि मग आता त्याच्यासाठी दाखला कसला दिला गेला, तर ग्रीसने सुद्धा आता S-300 घेतलेली आहे. त्याच्यामुळे मग तुर्कस्ताननी घेतली तर काय हरकत आहे. अशी मखलाशी करून हे सगळं डील जे आहे ते पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं कशासाठी, तर अमेरिकेला मी म्हटलं तसा काळा समुद्राला ऍक्सेस पाहिजे आहे. तुर्कस्तानचे आणि रशियाचे जे संबंध आहेत त्याचा त्यांना वापर करून घ्यायचा आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण ज्या वेळेला एर्दोगन यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी अमेरिका उत्सुक होती आणि ऍक्टिव्हली प्रयत्न करत होती, त्यावेळेला त्यांना खरं म्हणजे रशियाने वाचवलं, व्लादिमीर पुतीननी वाचवलं. पण एर्दोगान ते एर्दोगान त्याने टोपी फिरवली आणि रशियानी केलेली जी
त्याच्याबद्दल कृतज्ञता बिलकुल मनामध्ये नाही. त्यांनी पुन्हा एकदा टोपी फिरवली आणि ते या बाजूला आले. तेव्हा ते जरी झालं तरी काही ना काही रशियाशी संबंध आहेत आणि त्याचा वापर आपल्याला करता येईल का हा हिशोब ट्रम्पच्या मनामध्ये होता. तसंच तुर्कस्तानचा जो प्रभाव आहे सिरिया आणि इराकमध्ये त्याचाही वापर करून घ्यायचा या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे आता जो मध्य पूर्वेचा सगळा रिकन्स्ट्रक्शन एक प्रकारचं चाललेलं आहे. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे कदाचित सगळ्यांच्या बॉर्डर्स सुद्धा बदलू शकतात आत्ताच्या काळामध्ये. जी नवीन जागतिक व्यवस्था जन्माला येते आहे, त्याच्यामध्ये काय-काय होईल आज सांगता येत नाही. आणि म्हणून एक प्रकारे तुर्कस्तान हा अत्यंत महत्वाचा देश ट्रम्पसाठी बनलेला आहे. तसाच तो इस्रायलसाठी आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं मला, की जेव्हा सिरियामधून बशर अल असदला हाकलून दिलं, त्यावेळेला तुर्कस्तान आणि इस्रायल दोघे एकत्र काम करत होते. नॉर्मली तुर्कस्तान आणि इस्रायलचं पटत नाही आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, की तुर्कस्तान हा रॅडिकलाइज इस्लामला फार मोठ्या प्रमाणामध्ये बढावा देतो आणि अशा देशाशी इस्रायलनी हातमिळवणी केलेली होती बशर अल असदला हाकलण्यासाठी. बराक हा त्यांचा अन्वय आहे अमेरिकेचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, की F-16 डील तर होतंय, F-35 सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये मग ही जी हल्क बँक आणि त्याच्यावरती तुम्ही जी केस टाकलेली आहे, ती केस मागे घ्या असा तुर्कीने आग्रह धरला होता आणि तो अमेरिकेने आता मान्य केलेला दिसतो. का? ते आता तुमच्या लक्षात येईल. तुर्कीला या डीलमधून काय-काय मिळणार आहे, हेही महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. एक तर सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन होणार आहे, लक्षात घ्या. हे फार मोठा पॉइंट आहे हा. तुर्किश एअरलाइन्सनी 225 बोईंग एअरक्राफ्ट आम्ही घेतो म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लॉकहीड मार्टिनची जेट्स घेतो म्हणून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ट्रम्पना जे पैशाची डील्स पाहिजे होती, ती सगळी डील्स ही एर्दोगान यांनी मान्य केलेली दिसतात. प्रश्न एवढाच आहे, की ती तुर्की जो आहे, त्याची आर्थिक व्यवस्था संपूर्णपणे ढासळलेली आहे. तेव्हा ही सगळी अग्रीमेंट जरी केली, तरी देखील प्रत्यक्षात पैसा तुर्की देऊ शकेल की नाही माझ्या मनात शंका आहे. पण ही अग्रीमेंट तर सध्या झालेली आहेत. म्हणजे अमेरिकेला जसे स्ट्रॅटेजिक एडव्हांटेजेस पाहिजे आहेत, तसेच हे पैशाचे एडव्हांटेजेस सुद्धा तुर्कीचे पाहिजेत. हाल्क बँक ही इतकी महत्वाची बँक आहे तुर्कीसाठी, की त्याच्यावर चाललेली जी अमेरिकेतली केस आहे, त्याच्यामुळे त्यांचे हात आखडते गेलेले होते. तेव्हा ती केस सेटल करणं ही एर्दोगानसाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ती त्यांनी साध्य करून घेतलेली दिसते. आता असं झालेलं आहे, की मी म्हटलं त्याप्रमाणे हे अँड्र्यू ब्रुन्सन हे पास्टर जे आहेत ते तुर्कीनी त्यांना रिलीज करायचं त्याच्या बदल्यामध्ये अटिला हे या बँकेचे जे एक्झिक्युटिव्ह होते त्यांना अमेरिकेने रिलीज केलं आणि दोघेही आता आपापल्या देशामध्ये पोहोचलेले असं सांगतात. एक महत्वाचा दुवा ज्याच्यात तुम्हाला दिसेल की ट्रम्प यांच्यासोबत पॅम बॉन्डी काम करत होत्या म्हणजे कॅश पटेल यांच्या बॉस म्हणून अटॉर्नी जनरल म्हणून. त्यांनी अर्थात आता राजीनामा दिलेला आहे. पण ह्या बाईसाहेब ह्या ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी होत्या. त्या बॅलर्ड पार्टनर्स नावाची जी फर्म आहे ती लॉबिस्ट म्हणून काम करते. आता लक्षात घ्या अमेरिकेमध्ये लॉबिस्ट हा कायदेशीर बिझनेस आहे. त्याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप घेता येत नाही. म्हणजे एखादा कॉज असेल, एखादं कारण असेल समजा आपल्याकडे जे झालं आरेमध्ये तो काय तो टर्मिनल करू नका. आता ह्याच्यासाठी एक फॉर्मली लॉबीज ग्रुप तुम्हाला रजिस्टर करता येतो. मग त्याच्या नावाने पैसे घेता येतात आणि त्याला लाच म्हटलं जात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे. तर कतारसाठी जो लॉबिंग करत होता तो ग्रुप बॅलट पार्टनर्स ह्याच्यासोबत पॅम बॉन्डी या अगोदर काम करत होत्या आणि हाच ग्रुप आहे जो तुर्कीच्या हल्क बँकसाठी सुद्धा लॉबिस्ट म्हणून काम करत होता. हा महत्वाचा रेफरन्स आहे कारण सगळं हे डील झालं कसं? आता ते जे डील झालं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी सदर्न मी म्हटलं तर सदर्न न्यूयॉर्कचं डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे मॅनहॅटनचं तिथे अमेरिकन सरकारने एक प्ली केला आणि त्यांनी सांगितलं, की म्हणजे एक प्रकारचं आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट आहे हे एक प्रकारे. पण त्यांनी कोर्टाला असं इन्फॉर्म केलं, की आम्हाला ही केस क्रिमिनल केस पुढे
चालवायची नाहीये. आणि अमेरिकेत ही सोय आहे, ही सगळ्या आपल्याकडे क्रिमिनल केस ड्रॉप करणं हा एक मोठा उद्योग असतो. पण तिथे त्यांनी तसा दिला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आणखी एक आश्वासन दिलं कोर्टाला, की आम्ही असेच हल्क बँकेला सोडत नाही आहोत, तर एक थर्ड पार्टीचं एक मॉनिटरिंग पार्टी म्हणून घेऊन पुढचे 90 दिवस या बँकेवरती देखरेख ठेवली जावी आणि त्यानुसार अर्न्स्ट अँड यंग हे जे कन्सल्टंट्स आहेत त्यांची नेमणूक केली गेली. 90 दिवस त्यांनी अ, तुर्कीची ही बँक काम कसं करते आणि त्याच्यामध्ये कंप्लायन्सचे इश्यूज काही आहेत का? म्हणजे कायद्याचं कुठे उल्लंघन ही बँक करते का? त्यांचे प्रोसेस कशी आहे? प्रोसिजर्स कसे आहेत? आणि त्याच्यामधून एखाद्या कायद्याचा भंग होतो का? ह्या सगळ्याचा आम्ही त्याच्यावरती चेक ठेवतो, पाळत ठेवतो एक प्रकारची आणि मग त्यांचे जे काही रिपोर्ट असतील त्याच्यानुसार आपण पुढे काम करू असं सांगितलं गेलेलं होतं आणि हे सगळं कधी घडलं? तर 28 फेब्रुवारीचा इराणवरचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर 2 आठवड्यामध्ये हा प्ली केला गेला. आता 90 दिवस त्याला होत आलेले आहेत. त्याच्यानंतर अर्न्स्ट अँड यंगनी असा आता रिपोर्ट दिलेला आहे, की ह्या बँकेकडून कुठलाही नॉन कम्प्लायन्सचा इश्यू आम्हाला दिसलेला नाही. आता या बेसिसवरती त्यांनी कोर्टाला आता विनंती केलेली आहे, की आता हाही रिपोर्ट आला तेव्हा ही केस जी आहे ती मिटवून टाका. हे सगळं कशासाठी चाललंय लक्षात घ्या. म्हणजे ही बँक तुम्ही कशासाठी पकडलीत मुळात, की इराणला सँक्शन्स हे टाळण्यासाठी, इव्हेड करण्यासाठी मदत केली म्हणून या बँकेला पकडलं गेलेलं होतं. कैचीत पकडलेलं होतं. आता ते म्हणतात असं काही झालेलंच नाहीये म्हणून. बँकेकडून असा काही नॉन कम्प्लायन्स झालेला नाहीये असा रिपोर्ट आला अर्न्स्ट अँड यंगचा. मग काय? तर ती केस मागे घ्या. का मागे घ्या? कारण तुर्कस्तान आता कोऑपरेट करतोय. कुठे कोऑपरेट करतो? तर तो जसा इराण युद्धामध्ये यांना कोऑपरेट करतो. म्हणजे आधी तो इराणला मदत करत होता पैसे आणि ते थांबलंय ह्याची काय गॅरंटी आहे? म्हणजे तुम्ही ही केस थांबवल्यानंतर परत हाल्क बँकेने तेच केलं, तर अमेरिका काय करणार आहे? त्याला काही उत्तर नाहीये. पण तुर्कीची जी मदत आहे, ती वरती आता रशियाला हँडल करण्यासाठी काळा समुद्र महत्वाचा झालेला आहे ट्रम्प यांच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुर्कीला बाहेर काढायचा हेतू आहे. भारताने जी फिल्डिंग लावलेली आहे, ती फिल्डिंग चक्रव्यूह जो तयार केलेला आहे आपण वरती आर्मेनिया आणि खालून ग्रीस आणि सायप्रस यांना असे तयार केलेले आहेत, की नुसतंच त्यांना टेक्निकल नो हाऊ नाही, मार्गदर्शन नाही, तर ट्रेनिंग सुद्धा दिलं जातंय आपल्या आर्मीकडून. आपल्याला तिथे काही बंदरं मिळणार आहेत. तेव्हा हा सगळा जो भाग आहे, तो भाग आणि तुर्कीकडून अर्थातच मला कल्पना नाही, की ते त्या अब्राहम अकॉर्डवरती सही करतील का नाही, ती फारच मोठी झेप होईल कदाचित. पण अंडर प्रेशर कदाचित एर्दोगान तेही मान्य करतील सांगता येत नाही आणि आयमेक मान्य करा, असा एक दुसरा प्रस्ताव दिला गेलेला आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी कारण आयमेकमध्ये इस्रायलला इंटरेस्ट आहे. तर हे सगळं जर का जुळून आलं, तर ही हाल्क बँकेची केस का विथड्रॉ केली गेली, ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. तेव्हा जे जयशंकर यांनी युरोपमध्ये जे पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते, तेव्हा जयशंकर यांनी त्यांना उत्तर दिलं, की हे सगळं जे काही अमेरिका करतीये, एकदा सँक्शन्स लावते, आम्हाला सूट देते, मग आम्हाला सूट नाही सांगते, आमच्यावर टेरिफ लावते, ते झाल्यानंतर परत सूट देते. होर्मुझचा आखात अडल्यानंतर आता परत सांगतात काढूया. हे सगळे जे निर्णय आहेत, त्याच्यामागे काय फार मोठं तत्व आहे असं तुम्ही समजू नका. ह्याच्यामध्ये फक्त त्यांच्या सोयीनुसार त्यांना जेव्हा ते हवं असतं, तेव्हा ते त्याला सपोर्ट करतात. त्यांना हवं असतं, तेव्हा ते त्याला विरोध करत असतात. एवढंच एक तत्व आहे. हे जे जयशंकरनी युरोपच्या पत्रकारांना ऐकवलं, तीच बाब इथे लागू होते. एका झटक्यामध्ये तुर्कस्तान त्यांचा मित्र असतो, दुसऱ्या झटक्यामध्ये ते त्यांच्यावरती लीगल केसेस घालतात. जशी लीगल केस तुमच्या अदानींवरती काही वर्षांपूर्वी घातली गेली आणि आता ती म्हणे सेटल करून टाकली. इथे हल्क बँकेचं एकच आहे, त्यांनी काही कुठलंही कॉम्पेन्सेशन वगैरे देण्याचं काही मान्य केलेलं नाहीये. तशीच्या तशी केस मागे घेण्याचं ट्रम्पनी ठरवलेलं आहे. तेव्हा ऑल धिस इज जस्ट अपॉर्च्युनिझम, जस्ट नथिंग एल्स. आणि लिव्हरेजिंग द सिच्युएशन्स.
त्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये ना फॉरेन पॉलिसीची काही तत्व आहेत ना कुठची मार्गदर्शक मोठे मोठे ते ह्युमॅनिटी अमुक तमुक जे काय सांगतात ते सगळं किती झूट आहे हे तुम्हाला या हल्क बँकेच्या केस मधून दिसेल. आणि ही एक वानगी दाखल म्हणून आपण सविस्तर ही केस बघितली. तुर्कस्तान आणि भारताचे काय संबंध आहेत आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे तुर्कस्तानला जर का ट्रम्प पदराखाली घेत असतील तर भारताने लावलेली ती जी बिल्डिंग आहे ती त्यांना किती डाचत असेल याचा तुम्हीच विचार करा. आता जे तिसऱ्या आणि चौथ्या जहाजावरती सुद्धा मला वाटते काहीतरी काल हल्ला झालेला लक्षात. चौथ्या हल्ल्यानंतर भारत काय करणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये सगळ्यात वरती असेल. पण मोदी जे काय करतील ते शांतपणे न बोलता करतील. चाबी टाईट करणी है. ती चाबी टाईट झाली की तिथे वेदनेने ते काढायला लागतील आणि मग आपल्याला कळेल की बाबा चाबी टाईट. त्याच्यामध्ये तुर्कस्तानच्या ह्या मॅटरची भर पडलेली आहे असं मी समजते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.